आपल्या नवरात्र या 9 दिवसातला तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी स्वामी श्री कृष्ण महाराज, स्वामी श्री चक्रधर महाराज या दोनही अवताराचं परमेश्वराचं स्तुतिस्तवन या ठिकाणी दामोदर पंडितांनी आपल्या या काव्यकथेतून परमेश्वराला आळविण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण दामोदर पंडित हे भावनिक असलेले पुरुष होते। त्यांच्या काव्यातून लक्षात येते की भावना प्रधान करून मनाचं अंतरंग त्यामध्ये ओतून त्यांनी हे काव्य केलेलं आहे। आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांची ब्रह्मविद्या आणि भागवत कथेचा आधार या माध्यमातून हे काव्य आहे। आता काल आपण श्रीकृष्ण महाराजांमुळे झालेला आनंद, त्या काव्याचा आनंद, कथेचा आनंद पाहिला। आज या ठिकाणी कवी आपल्या काव्यातून श्रीकृष्ण सेवेचा महिमा वर्णन करतात की त्या परमेश्वराची जी सेवा आहे, परमेश्वराची सेवा केल्यानंतर त्या सेवेची काय महिमा हे काव्यातून सांगतात। ऐसे लोकत्रय पावन मंगळ परम मंगळ निधान मोक्षेक साधन आनंद रूप। ऐसे लोकत्रय पावन, तिन्ही लोकामध्ये ज्यांची पावन कीर्ती आहे, तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि मृत्यू, या तिन्ही लोकांमध्ये ज्यांचं पावन असं कर्तृत्व आहे, तिन्ही लोकांमध्ये ज्यांना मानणारे सर्व लोक आहेत आणि त्या परमेश्वराच्या त्या सेवेसंयोगे परम मंगळ निधान, परम असं परमेश्वराचं असलेलं मंगळरूप कार्य हे त्याला प्राप्त होते। निधान म्हणजे जे ठेवलेलं आहे, जे प्राप्त करायचं आहे, जसं एखादं धन आहे ते त्याच्या ठिकाणी प्राप्तीसाठी प्रयत्न करणे आणि मग ते प्रयत्न करून मिळविणे, तसं या ठिकाणी हे तिन्ही लोकांमध्ये जे परमेश्वराची स्तुतिस्तवन सेवा करणारे लोक आहेत ते या ठिकाणी परमेश्वराच्या या आगमनाने, परमेश्वराच्या सेवेने, भजन कीर्तनाने ते निधान प्राप्त करतात। ते निधान कोणतं आहे? मोक्षेक साधन आनंद रूप। ते निधान म्हणजेच मोक्षाचं साधन आहे। ते निधान म्हणजे यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जे परम असलेलं परमेश्वराचं धाम आहे आणि त्या धामामध्ये आनंद असं असलेलं परमेश्वराचं स्वरूप आहे। त्या निधानाला ते परमेश्वराचे सेवक प्राप्त करत असतात। कारण स्वामी आणि मृत्यू, स्वामी हा परमेश्वर आहे, मृत्यू हा सेवक जीव आहे। या सेवकत्वाला जो सेवक बुद्धीनं परमेश्वराचं कार्य करत असतो, प्रत्येक क्रियेमध्ये किती जरी तो मोठा असेल पण त्याच्या अंतरीचा जो भाव आहे त्याला सेवकत्वाचा असला पाहिजे की परमेश्वराचा मी सेवक आहे, दीन आहे, रंक आहे, अशी नम्र वृत्ती जर त्याच्या ठिकाणी असेल प्रत्येक क्रियेमध्ये तर निश्चितच ती क्रिया परमेश्वराच्या ठिकाणी लेखी लागते आणि त्याचं जे निधान आहे ते आनंदाकडे वाटचाल करत असते। म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मोक्षेक साधन आनंद रूप, ते मोक्ष परमेश्वराचं जे साध्य आहे ते आनंदरूप स्वरूप आहे, ते निश्चितच या ठिकाणी त्या सेवेने प्राप्त होणार आहे। जे सुखमुखे परीक्षिती ऐकता सप्तरात्रे मुक्ती, जेथ आत्मा राम रमती निरंतर। जे म्हटले शुकमुनींसारखे असलेले विद्वान पंडित, ज्यांच्या ठिकाणी खरोखरच विद्वत्तेचं प्रतीक आहे, ज्ञानी असं म्हटलं आहे शुकमुनींना, आणि ते शुकमुनी ज्यावेळेला परीक्षित राजाला 7 दिवस त्या श्रीकृष्ण महिमेचं वर्णन करतात, श्रीकृष्ण भागवत कथेचं वर्णन करतात की ज्या परीक्षित राजाने एका ऋषीमुनींची चेष्टा केली, तपश्चर्येला बसले असताना त्यांच्या गळ्यामध्ये एक मृत्यू झालेला सर्प नेऊन टाकला आणि मग त्या ऋषीमुनींचा असलेला पुत्र त्याने त्या ठिकाणी दिलेला तो साप आहे, शाप आहे। शाप का त्या शापामध्ये सांगितलं की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल, अशा प्रकारे केलेली चेष्टा आणि त्या चेष्टेचं फळ म्हणजे त्याला मृत्यूचं फळ भोगावं लागलं। परंतु त्या 7 दिवसामध्ये
काहीतरी आता पुण्याचा ठेवा आपण जोडला पाहिजे, काहीतरी पुण्य आपण अर्जित केलं पाहिजे, आणि मग त्या पापापासून जे मी क्षोभ जोडलेला आहे, एका तपस्वी माणसाचं अंतःकरण दुखविलं, त्यांची चेष्टा केली आणि त्याचा क्षोभ मला मिळालेला आहे, त्या क्षोभापासून माझी मुक्तता झाली पाहिजे, आणि म्हणून परमेश्वराशिवाय त्यापासून मुक्त करता दुसरा कोणी नाही. आणि म्हणून शुकमुनीला त्यांनी सांगितलं की मला आता श्रीकृष्णाची महिमा वर्णन करून द्या, मला ती ऐकू द्या, आणि त्या महिमेच्या ऐकल्याने माझं निश्चितच पाप नष्ट होणार आहे. आणि अशी भावना धरून त्यांनी 7 अहोरात्र जे सुखमुखे परीक्षिती ऐकता सप्तरात्रे मुक्ती जेथ आत्मा राम रमती निरंतर. आणि त्यांनी सुद्धा अगदी रसाळ वाणीतून भावपूर्वक त्या कथेचं 7 दिवस वर्णन केलं. खरोखरच परमेश्वराने सुद्धा त्या कथा प्रसंगी उपस्थिती लावावी, तो आत्माराम असलेला परमेश्वर तिथं वास करावा त्या मंगळ त्या काव्याच्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या काव्याने निश्चितच तो पुण्यरूप ठेवा, ते मुक्ती त्यांना होणारं जे पाप आहे त्यापासून निश्चितच झालेली आहे असं समजण्याला हरकत नाही. अशा प्रकारचं हे कृष्ण कथेचं महात्म्य आहे. अशा प्रकारे त्या परमेश्वराच्या पापापासून नष्ट करण्यासाठी गुणवर्णनाचं परमेश्वराचं हे महात्म्य आहे. ते सांडोनी कर्माभिमान होनी दत्त चित्त अवधान करा का श्रीकृष्ण महिमा श्रवण भक्ती भावे. ज्या माणसाच्या ठिकाणी जर अभिमान असेल तर तो अभिमान बाजूला सारावा लागेल. अंतःकरणामध्ये अभिमानाचं जर मूळ असेल तर अभिमान हा अंतःकरणामध्ये नम्रता कधीच येऊ देत नाही, रंगत्वाचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये येऊ देत नाही. आणि म्हणून कवी म्हणतात की ते सांडोणी कर्माभिमान. आपण कर्माच्या अधिष्ठित वर्तन करणारे सर्वजण असतो. आपण योनीमध्ये त्या योनीमध्ये ज्या ज्या जाणार आहोत त्या त्या योनीच्या अनुषंगाने आपल्या ठिकाणी तशा तशा प्रकारचे भाव उत्पन्न होत असतात. मनुष्यत्वामध्ये आला तर मी श्रेष्ठ आहे, मी माझा गुणरूप श्रेष्ठ आहे, माझं धन संपत्ती त्याचबरोबर माझ्या देहाच्या ठिकाणी असलेलं बुद्धी चातुर्य कौशल्य बळ आक्रम पुरुषार्थ हे जे काही अंतःकरणामध्ये आपल्या एक त्याचं बिढार आहे अभिमानाचं, आणि त्या संयोगे परमेश्वराची गुणकीर्ती तिथे तो स्थिरावा राहत नाही. कारण तो स्वतःच अभिमान रूप आहे, स्वतःचं श्रेष्ठत्व त्याच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून तो दुसऱ्याचं श्रेष्ठत्व पत्करत नसतो. आणि म्हणून पहिल्यांदा कवी म्हणतात की जर त्या परमेश्वराचं श्रेष्ठत्व तुम्हाला मानायचं असेल आणि त्या गुणवर्णनाला तुमच्या हृदयामध्ये एकरूप करायचं असेल तर पहिले अभिमान अंतःकरणातला काढावा लागेल. होनी दत्त चित्त अवधान. आणि म्हणून आपलं अंतःकरण हे चित्त जे आहे मन जे आहे अगदी कान देऊन अगदी अंतःकरणपूर्वक या गुणवर्णनाला आपण ऐकलं पाहिजे. आपलं जे मन आहे ते तिकडे दिलं पाहिजे, आणि ते दिल्यानंतरच ती कथा तुम्हाला अंतःकरणामध्ये द्रवीभूत होईल. म्हणजे काय, अंतःकरणाला पाजर फुटेल. करा का श्रीकृष्ण महिमा श्रवण भक्ती भावे. त्या भक्तिरसाने युक्त होऊन ती महिमा तुम्ही श्रवण करा असं कवीचं म्हणणं आहे. श्रीकृष्ण गुणनामी कराल आदरू तरी तुम्हा तुटेल संसारू जैसा जिन करे अंधकारू नासोनी जाय. त्या श्रीकृष्ण महाराजांची जी कथा आहे म्हणजे जे गुणवर्णन आहे ते ऐकल्याने काय होते, त्या श्रीकृष्ण गुणनामी कराल आदरू. त्या परमेश्वराच्या गुणनामाचा जर तुम्ही आदर केला, जे 5 गुणनामे, तसं श्रीकृष्ण म्हणजे हे अवतार नुसतं एका श्रीकृष्णाला म्हटलेलं नसून हे परमेश्वरावाचक शब्द आहे की ज्या परमेश्वराच्या ठिकाणी तुम्हाला उद्धार करावा असं सामर्थ्य आहे, जे भक्ती गुणाने आपल्याला आकर्षून घेतात, जे ज्ञानरूप आहेत, जे जीवाचं मंचकत्व करू शकतात, अशा परमेश्वराच्या गुणकीर्तीने तुम्ही जर आदरपूर्वक ती गुणकीर्ती केली, परमेश्वराचं स्मरण केलं तर तुम्हा तुटेल संसारू. ही जी जीवस्वरूपाला लागलेली अविद्या आहे, अविद्या हा दोष आहे या जीवस्वरूपाला. वास्तविक जीवाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, पांढरं आहे.
मूळ जीवाचा वर्ण श्वेत आहे, परंतु या जीवस्वरूपाला त्या अविद्या दोषाने कालवले पण आलेला आहे, म्हणजे पांढरा असलेला वर्ण काळा झाला आणि काळ्यामध्ये दोष संचरला। ही अविद्या जीवस्वरूपाला दोषरूप लागलेली आहे, हा भावरूप दोष आहे जीवस्वरूपीचा। परंतु जैसा दिनकरे अंधकारो नासोनी जाय, जसं सूर्याचा उदय झाला का अंधकार नाहीसा होतो, तसं या अविद्या दोषाला, संसार रूपी दोषाला नाशण्यासाठी परमेश्वराचं हे जे काही कृपा छत्र आहे, परमेश्वराचा जो सहवास आहे, परमेश्वराचं जे साधन आहे आणि परमेश्वराची जी महिमा आहे ती निश्चितच या दोषापासून आपल्याला सोडविणारी आहे। जैसे तरंग सागरा तैसे अनंत अवतार ईश्वरा, परी लीला मुंचिजे संसारा, ऐसा एकू श्रीकृष्णची होय। श्रीकृष्ण महाराज कसे आहेत, ते श्रीकृष्ण महाराजांचं कर्तृत्व कसं आहे म्हणून सांगतात की जैसे तरंग सागरा, जसं म्हटले सागर असतो, समुद्र आहे, अथांग पाणी आहे, त्यामध्ये मोठमोठ्या लाटा येतात, त्याप्रमाणे तैसे अनंत अवतार ईश्वरा, तसे ईश्वराचे सुद्धा अनंत अवतार होतात। जसं पाण्याच्या लाटा या असंख्यात समुद्रामध्ये उधळतात, तसं असंख्यात या पृथ्वी तलावरती ईश्वराचे अवतार जीवाच्या उद्धारासाठी होत असतात। परंतु जरी असंख्यात अवतार झाले असतील तरी सुद्धा परिलीला मुंचिजे संसारा, अविद्या छेद करून तुमचं मुंचन करणारे जे असतात ते फार दुर्मिळ, कथनचित फार कमी अवतार, की ते तुमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठीच अवतार झालेले असतात। ऐसा एकू श्री कृष्णची होय, ऐसा जो उद्धार करणारा अवतार श्रीकृष्ण महाराजांसारखा, आणि त्याचबरोबर ज्यांनी उभय शक्तीचा स्वीकार केलेला असतो आमच्या स्वामींसारखे, असे क्वचित अवतार असतात का ते निश्चितप्रमाणे या जीवाचं उद्धरण करतात आणि या जीवाला दोषापासून मुक्ती देतात। म्हणून ती लीळा करून जीवाचं मुंचन करणारे अवतार फार दुर्लभ आहे। अशा प्रकारे अवतार जरी अनंत असतील पण उद्धार करणारे श्रीकृष्ण महाराजांसारखे, का श्रीकृष्ण अवतारी अनंत उद्धारिले असं म्हटलेलं आहे। परंतु उद्धव आणि अर्जुन जे प्रेमाला पात्र केलेले, ज्ञानाला पात्र केलेले, ज्ञान प्रेम देऊन ऊर्ध्व करणारे अवतार फार क्वचित, आणि श्रीकृष्ण महाराजांनी उद्धवाचं आणि अर्जुनाचं सुद्धा मोक्ष साधन त्यांना देऊन मोक्ष प्राप्तीला नेलेलं आहे। अशा प्रकारचं कार्य या श्रीकृष्ण महाराजांचं आहे। म्हणून ते कवी म्हणतात, सांडा सांडा अन्य भजने, काही नायिका वेद पुराणे, मुंचिजेना अनेक वने एकू श्रीकृष्ण सेवा। म्हणून ज्या पुरुषांना, ज्या भक्तांना या परमेश्वराचं महत्त्व समजलेलं आहे त्यांनी सांडा सांडा अन्य धर्मे, जे काही अन्यत्वाचं भजन पूजन करणारे जे लोक असतील, ज्यांच्या ठिकाणी ईश्वराची अनुभूती आहे, ज्यांना परमेश्वराचं नाम माहीत आहे, यथार्थ परमेश्वराची जाणीव आहे, त्यांनी निश्चितच अन्य असलेलं जे काही जीवस्वरूपाच्या ठिकाणचं बिढार आहे ते त्यांनी टाकलं पाहिजे। ज्याला ज्या ज्या पद्धतीत त्यांनी अन्य बिढार आपल्या ठिकाणी ठेवलं असेल मनाच्या ठिकाणी, मग ते देहाच्या माध्यमातून असो, इंद्रियाच्या माध्यमातून असो, का देवतेच्या माध्यमातून असो, अशा प्रकारे अन्यत्र विकल्प रूप क्रिया करणे हे आपल्यासाठी निश्चितच त्याग त्याचा केला पाहिजे। म्हणून काही ना ऐका वेद पुराणे, वेद पुराणामध्ये सुद्धा तुम्ही ऐकून तुम्हाला कुठल्याही प्रकारे जीवाचं मुंचन होईल हे ज्ञान सापडणार नाही। ज्या वेद आणि पुराणामध्ये श्रेष्ठत्व मानलेलं आहे, वैदिक धर्माची संस्थापना ज्या वेदामध्ये झालेली आहे, परंतु त्या वेदामध्ये सुद्धा श्रुती म्हणतात, नेती नेती आम्ही परमेश्वराला जाणत नाही, आणि ज्या परमेश्वराला जे जाणू शकत नाही ते जीवाचा उद्धार काय करू शकतील। आणि म्हणून कवीने असं म्हटलं या ठिकाणी की ऐका काही ना ऐका वेद पुराणे, वेद पुराणाच्या ज्ञानाने सुद्धा तुमचं मुंचन होणार नाही। मुंचिजेना अनेक वने एकू श्रीकृष्ण सेवा, एका परमेश्वराशिवाय जो जगत नियंता परमेश्वर एक आहे, त्या श्रीकृष्णाचं भजन पूजन केल्याशिवाय, त्या एकनिष्ठ भक्तीने त्या परमेश्वराला भजन पूजन केल्याशिवाय
तुमचं मुंचन होऊ शकत नाही. जीव हा या संसार चक्रापासून राटगडकेच्या दृष्टांताप्रमाणे हे जे जीवाची भ्रमंती आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा प्रकारे पुन्हा पुन्हा योनीमध्ये धारण करून जन्म घेणे, मृत्यू पावणे, हे शरीराचा जो एक धारा आहे तो चुकवायचा असेल तर निश्चितच त्या परमेश्वराची महिमा, त्या परमेश्वराचं महात्म्य आपण समजून घेतल्याशिवाय आणि त्या गुणकीर्तीशिवाय जीवाचं मुंचन होऊ शकत नाही. दयाची नामे उच्चारिता नारदू ब्रह्मा आनंदू पावता, तो ध्वनी ऐकोनी देश धडी होत महापातके. ज्या परमेश्वराचं नाम उच्चारल्यानंतर नारद ब्रह्म आनंदू पावता, नारद मुनी सुद्धा त्यांना त्या परमेश्वराचं श्रीकृष्णाचं नाम घेतल्यानंतर आनंद पावतो, आनंद मिळतो. नवे नारदच नाही तर त्याचप्रमाणे ब्रह्मदेवता सुद्धा, जी विधिलिखिता म्हणतो ती ब्रह्मदेवता सुद्धा त्या परमेश्वराच्या नामाने आनंदित होते. त्या ब्रह्मदेवतेला सुद्धा त्या परमेश्वराच्या नामाचा आनंद मिळतो. आणि म्हणून असं चरित्रामध्ये आपल्या रुद्रपूरला असताना बाईसांनी वस्त्र झटकलं स्वामींचं श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानात तिथे. आणि मग स्वामी म्हणतात का बाई, हे रज ब्रह्मादिकाशी दुर्लभ जे श्रीप्रभू बाबांपासून आलेलं वस्त्र आहे ते तुम्ही झटकता कसं? ज्या रजाला बाई म्हणतात, बाईसा म्हणतात बाबा याच्यात रज लागलेले आहेत, याच्यामध्ये धुलीकण आहेत आणि म्हणून ते झटकून मी ठेवते आहे. पण ते रज सुद्धा श्रीप्रभूंच्या संबंधाने पवित्र झालेले आहेत. ज्या रजाची असंख्य ब्रह्मादिक देवता सुद्धा करतात परंतु त्यांनाही ते दुर्लभ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवता सुद्धा त्या परमेश्वराच्या आनंदाची असंख्या करतात, परमेश्वराच्या गुणकीर्तन ऐकण्याची ते असंख्या करतात, परंतु त्यांनाही ते दुर्लभच आहे. अशा प्रकारचं श्रेष्ठतम असलेलं परमेश्वराचं गुणसंकीर्तन, तो ध्वनी ऐकोनी देश धडी होत महापातके. जर त्या परमेश्वराच्या ठिकाणचं गुणवर्णन आपण जर ऐकलं, महापातके देशोधडीला लागतात. जसं त्या ठिकाणी शेवटी जाऊन जे काही आहे, धडी म्हणजे शेवटचा भाग, निश्चितच ते आपल्या कर्मापासून दोषापासून मलिन झालेला जो आत्मा आहे ते निश्चरल्या जाईल. आणि ते दोष त्या ठिकाणी, जसं 18 ब्रह्महत्या घडल्या, ब्रह्महत्येचं पातक त्या परमेश्वराचं गुणकीर्तन श्रीकृष्णाचं ऐकल्यानंतर ते निश्चितच धुतल्या गेलं, त्याप्रमाणे हा ध्वनी म्हणजे परमेश्वराच्या गुणकीर्तनाचा ध्वनी. परमेश्वराचं गुण हे कीर्तन, परमेश्वराची केलेली स्तुती हे निश्चितच आपल्या ठिकाणी देशधडी होत महापातके, हे देशोधडीला लावून आपले जे महापातक आहे निस्तरण्याचं कार्य हे परमेश्वराची स्तुती करत असते, परमेश्वराचं गुणानुमोदन करत असते. आणि म्हणून परमेश्वराच्या गुणकीर्तनामध्ये हा एक फार मोठा महा असलेला फायदा आहे. कवनाही जपतप तीर्था यागदान व्रता, श्रीकृष्ण महिमेशी समता ते आतीचिना. जर पाहाल म्हटले दुसरीकडचा विचार करून तर कोणीही ठिकाणी कुठे जप करून पहा, देवता साधनाचा तप करून पहा, यज्ञ करून पहा, याग करून पहा, दान देऊन पहा, व्रत आचरून पहा, कुठल्याही प्रकारे तुम्हाला मुक्तीचा मार्ग त्यामध्ये सापडणार नाही. कारण शेवटी देवता अधिष्ठित हे सगळे विधी आहेत आणि देवता ह्याच नित्यबद्ध आहेत. त्या स्वतःच आपल्या सामर्थ्याने, अधिष्ठानाने, मर्यादेने, स्वरूपाने बांधलेल्या आहेत. त्याच बांधलेल्या आहेत ते त्या जीवाला काय मुक्त करू शकतील? आणि मग मुक्त करणारा तो परमेश्वर आहे. कारण परमेश्वर हा नित्य मुक्त आहे. तो सदा सर्वदा आजही बांधला नाही, उद्याही बांधला नाही, परवाही म्हणजे भविष्यातही बांधणार नाही, असं नित्य मुक्त असलेलं ते परमेश्वराचं स्वरूप आहे. कधीच कर्मात बंदिस्त न होणारं परमेश्वराचं स्वरूप आहे. म्हणून गीतेमध्ये म्हटलंय की नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मी अवतरते वेळे नरगे प्रपंचाचे खोळे मज न उपजती डोहाळे कर्मवासनेचे. मी कधीच कर्मामध्ये बंदिस्त होत नाही. तुमच्या आमच्यामध्ये परमेश्वर येतात, तुमच्या आमच्यासारखं राहतात, पण कर्मामध्ये बंदिस्त होत नाही, ही परमेश्वराची विशेषता. म्हणून
हे यज्ञ याग जपतप हे देवता चक्र अधिष्ठित आहे. त्या कर्मनामी देवता तुमच्या अधिष्ठित कर्मामुळे तुमच्यावर त्या प्रवृत्ती कर्म करून घेतात आणि पुन्हा एक कर्म भोगलं का दुसरं कर्म तुमच्यासाठी उभत आहे आणि ते कर्म फेरा कधीही न चुकणारा असतो. म्हणून तो फेरा जर चुकवायचा असेल तर त्या श्रीकृष्ण महिमेशी समता ते आतीची ना. त्या श्रीकृष्ण महिमे समान दुसरं कोणतंही गुणवर्णन ऐकल्याने होणार नाही. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या समान असलेलं गुणकीर्तन हे कुठल्याही देवता चक्रामध्ये तुम्हाला सापडणार नाही. ती परमेश्वराची स्तुती तीच आपल्याला मुक्त करू शकते. तीर्थे जन्मली चरणी सकळ देवता जयाची करणी तो कैवल्यनाथो श्री चक्रपाणी जेने तोखे. सगळे तीर्थ, तीर्थ हे पवित्रावाचक शब्द आहे की जसं आपण म्हणतो की हे तीर्थ घेतलं पाहिजे म्हणजे पवित्रपण असलं पाहिजे. त्या तीर्थाने आपल्या ठिकाणी पवित्रपण येते. परंतु सकळ तीर्थाचं जे तीर्थपण आहे ते जे आहे ते परमेश्वराच्या चरणाशी आहे. त्यापेक्षा कोणतं मोठं तीर्थ नाही. ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो आहोत, ज्या परमेश्वराला आळवतो आहोत, त्या परमेश्वराच्या श्रीचरणाचं तीर्थ हे श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराच्या चरणाची सेवा ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून इथं कवी म्हणतात तीर्थे जन्मली चरणी सकळ देवता जयाची करणी. सगळ्या देवता ज्या परमेश्वराच्या अधिष्ठित आहेत. परमेश्वराच्या आज्ञेने या ब्रह्मांडाचं व्यापार सूत्र चालते आहे. एका मायेला आज्ञा केली, तिच्या अथॉरिटीमध्ये सगळ्या प्रकारे देवता काम करतात, पण सूत्र मात्र ईश्वरापाशी आहे. तो कैवल्यनाथो श्री चक्रपाणी जेने तोखे. तो कैवल्याचा नाथ असलेला परमेश्वर श्री चक्रपाणी ज्यांच्या हातामध्ये चक्र सुदर्शन आहे, तो परमेश्वर जो धारण केलाय त्यांनी शक्तीचं चक्र, असा परमेश्वर तुमच्या सेवेने गुणाने तुमच्या भावाने तो तोषल्या जातो. जर ज्या भक्ताच्या ठिकाणी अशा प्रकारचा गुणकीर्तन करावाचा भाव असेल, सेवेचा भाव असेल, तर निश्चितच असा कैवल्य दातृत्व करणारा परमेश्वर तो आपल्या सेवेने भजना पूजनाने तोषतो. का? जीवाचे नि भजने आल्हाद उपजे आल्हादे कृपा उपजे, असं आमचं शास्त्र सांगते की जीवाच्या ठिकाणी जर भजन पूजन जीवाच्या ठिकाणी हा भाव असेल करावा तर परमेश्वराला या भजना पूजनामुळे आल्हाद उत्पन्न होतो. जीवात्म्याने केलेली क्रिया त्याचा ईश्वराला तोष उत्पन्न होतो आणि तोषास्तव परमेश्वर कृपा करतात आणि कृपेचं कार्य जीवाचं उद्धरण करणे. अशा प्रकारे उद्धरणाची प्रक्रिया परमेश्वर आपल्या क्रियेतून करत असतात. आता इथं सेवा सांगितली. आता इथं पुढच्या प्रकरणामध्ये कथा महात्म्य वर्णन आलेलं आहे की जे काही काव्य आहे, जे परमेश्वराचं गुण कीर्तन केलेलं काव्य आहे त्याचं काय महत्व आहे. जे अज्ञान तमाची तरणी कैवल्य पदाची निशाणी ते श्रीकृष्ण कथा वच्छा हरणी सांगिजेल. या वत्सहरणामध्ये मी काय सांगतो म्हणून कवी म्हणतात दामोदर पंडित का जे अज्ञान तमाची तरणी, अज्ञान रूपी अंधकार आपल्या ठिकाणी आहे. अज्ञान हे जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे हा अनाते आण म्हणतो. ज्याला माहीत नसते पण त्या वस्तूला तो ते नाव ठेवून मोकळा होतो. याला आमच्या शास्त्रात अविशेषी विशेष कल्पना करणे. एखाद्या वेळेला ती गोष्ट तशी नाही पण तिला ते म्हणायचं. अशा प्रकारे हे जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान आणि अज्ञानाची प्रतिकारणता अन्यथा ज्ञानावर जाते. आणि म्हणून यामुळे जीवाच्या ठिकाणी तो अंधकार आहे. यथार्थ जाणीव जीवाला नाही. आणि म्हणून ती यथार्थ जाणीव होण्यासाठी कैवल्य पदाची निशाणी, ज्या कैवल्य गडावर आपल्याला जायचं आहे, ज्या परमेश्वराचं कैवल्य पद जीवाला प्राप्त करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ते निशाणी म्हणजे ते शिडी, तो रस्ता, त्या मार्गाचा अवलंब आपल्याला करावा लागेल असं कवी म्हणतात. जर तुमच्या जीवनामधला अंधकार जे आहे, जे अन्यथा ज्ञानाचं अज्ञानाचं बिडार आहे, हे दूर करून जर यथार्थ परमेश्वराचं तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कैवल्य पदाचा जो रस्ता आहे, जी शिडी आहे, ती चढावी लागेल. आणि ते श्रीकृष्ण कथा वच्छारणी सांगिजेल, तीच श्रीकृष्णाची महिमा या वत्सहरण ग्रंथामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला, असं म्हणतात दामोदर पंडित.
जे जीवाते चोखाळीती काना मनाते निवविती भक्तिभावाते पोखिती श्रवण मात्रे. जे जीवाला चोखविती, जे जीव आहे स्वरूप, या कथेमुळे काय होणार आहे का या जीव स्वरूपाच्या ठिकाणी चोखाळीती म्हणजे चोखाळलेपण म्हणजे शुद्धत्व निर्माण होणे. जे अंतकरणाच्या ठिकाणी आपल्या मलिनपण आलेला आहे, जसं दिव्याला काजळी यावी तसं आपल्या अंतकरणालाही काजळी येते किंवा आपल्या जीव स्वरूपाला कर्मामुळे कठीणपण येते. आणि कठीणपण आल्यामुळं तो जीव स्वरूपाच्या ठिकाणी आचार होत नसतो. कुठल्याही प्रकारचं अंतकरणामध्ये मृदूपण नाही, ओलावा नाही, आणि मग त्यामुळं त्या अंतकरणामध्ये म्हणावं तसा धर्म आचरण होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की जे जीवाते चोखाळीती, ही गुणवर्णनाची कीर्ती जर आपल्या हृदयामध्ये असेल की परमेश्वर समर्थ आहे, मी असमर्थ आहे. जीव हा अज्ञान रूपी आहे तर परमेश्वर हा ज्ञानरूप आहे. अशा प्रकारची जाणीव आपल्याला ज्यावेळेला होत असते आणि त्यामुळं आपण परमेश्वराचं गुणकीर्तन करतो की देवा तूच मला यामधून सोडवित आहे, तू समर्थ आहे, तू श्रेष्ठ आहे, तू मला आधारभूत आहे, तू नरकापासून सोडविणार आहे. अशा प्रकारची स्तुती परमेश्वराची केल्यामुळं ते जीवाला चोखाळले पण निर्माण होते. आणि काना मनाते निवविती, आपले कान मन हे त्या परमेश्वराच्या कथेने सत्वरूप होतात, शांत होतात. भक्ती भावाते पोखिती श्रवण मात्रे, आपल्या हृदयामधला जो भाव आहे तो वाढविण्याचं कार्य हे गुणरूप कीर्ती करत असते. जे आपण ऐकतो आणि त्या ऐकण्यामधून जे काही आपल्याला एक भाव उत्पन्न होतो तो निश्चितच परमेश्वराच्या या कथेमधून तो भाव तुमच्या हृदयामध्ये निर्माण होणार आहे. आणि म्हणून ही कथा तुम्ही ऐकायलाच पाहिजे. श्रवण मात्र जरी तुम्ही त्या कथेचं किंवा त्या गुणवर्णनाचं श्रवण केलं तर निश्चितच आपला भाव हा वृद्धिंगत होणार आहे. वाचा जन्म सफल करावे, तीही लोकी सरते व्हावे, तेही तरी श्रीकृष्ण महिमे ते वानावे सदा बुद्धिमंती. कवी असं म्हणतात की आपल्या वाचेच्या द्वारे त्या परमेश्वराचं गुणानुमोदन करून, आपल्या वाचेच्या माध्यमातून जीवाच्या ठिकाणची असलेली ही वैखरी वाचा आहे, या वैखरी वाचेद्वारे त्या परमेश्वराचे गुणानुमोदन करावं आणि आपल्या जन्माला आपण सफल करावं. कारण वाचेमधून जर परमेश्वराच्या गुणाचं वर्णन झालं तर निश्चितच ती प्रत्येक शब्द तुमचा त्या ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. तीही लोकी सरते व्हावे, आणि तिन्ही लोकांमधील जे काही लोक असतील त्या सगळ्यांनी तेही तरी श्रीकृष्ण महिमे ते वानावे सदा बुद्धिमंती, असा बुद्धिमंत लोक असलेल्या या सगळ्या लोकांनी त्या परमेश्वराच्या गुणवर्णनाची कीर्ती आपल्या हृदयामध्ये ठेवून निश्चितच आपल्या वाचेला सफल करावं आणि आपल्या जन्माचं सफलत्व करावं, असं कवी या ठिकाणी म्हणतात. भक्ती रसी नाही आदरू, जया कवी पडिये श्रृंगारू, तेही तरी सौंदराचा सौंदरू राहो मुरारीची वानावा. कवी असं म्हणतात की बुद्धिवंत ज्यांच्या अंतकरणात भाव आहे अशांनी निश्चितच त्या परमेश्वराचं गुणवर्णन केलंच पाहिजे. परंतु काही लोक असे असतात की ज्यांच्या ठिकाणी मुळात भाव नसतो, श्रद्धा नसते, आवडी नसते, आणि त्यामुळं ते परमेश्वराचं गुणवर्णन करू शकत नाही. पण तरी सुद्धा भक्ती रसी नाही आदरू, कवी म्हणतात दामोदर पंडित की ज्यांना भक्ती रसामध्ये आवड नाही, ज्यांना भक्ती करण्यामध्ये गोडी वाटत नाही, जया कवी पडे शृंगारू, काही कवींना शृंगार रूप काव्य करण्याची एक इच्छा असते आणि त्या शृंगार रूप काव्यातून ते वेगवेगळ्या प्रकारे सृष्टीचं, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारिक जीवनाचं, प्रपंचाचं वर्णन आपल्या काव्याच्या द्वारे करत असतात शृंगारपणानं. परंतु ते शृंगारिक काव्य इतरत्र केल्यापेक्षा त्यांना नाही भक्तिरसामध्ये रमण होता येत असेल, पण तो शृंगार रस त्यांनी इकडं तिकडं न वापरता, प्रापंचिक जीवनाच्या ठिकाणी, व्यवहाराच्या ठिकाणी न वापरता, तेही तरी सौंदराचा सौंदरू राहो मुरारीची वानावा, त्यांनी तो शृंगार रस जो आहे तो श्रीकृष्णांच्या ठिकाणी उपयोगी आणा. श्रीकृष्णांच्या कथेला त्यांनी रूप द्यावं,
तो शृंगारच त्याला आवडत असेल तर त्या शृंगाराने श्रीकृष्णांचं शृंगारूप काव्य करावं, त्या कवित्वाची जोड त्यांनी इकडे श्रीकृष्ण भक्तीला लावावी, असं या ठिकाणी दामोदर पंडित इतर कवींना सुद्धा म्हणतात. तुम्ही खूप काही कविता करणारे आहात, तुम्हाला इतर बऱ्याच ठिकाणच्या वेगवेगळ्या विषयांवर कविता करायच्या आवडतात, पण श्रीकृष्णांची कविता जर तुम्हाला भक्तिरसातून करायची नसेल तर शृंगारातून करा, पण श्रीकृष्णाचीच करा. जयाचे ऐकोनी बर्वेपण वेधू लागला देवांगणा, नेटके रूप देखोनी मदना भुली ठेली. त्या परमेश्वराचं सौंदर्य काय वर्णावं. आमच्या स्वामींनी सुद्धा असं म्हटलंय, त्रेती सीता बर्वे, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे आणि कलियुगी हे बर्वे. की ज्या द्वापारामध्ये भरून युगामध्ये बर्वे पण जर पाहायचं असेल तर श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी बर्वे पण आहे. अगदी उत्तम प्रकारच्या ज्या अवयवाचं सामुद्रिक चिन्हामध्ये ज्या ज्या ठिकाणी जो जसा अवयव, ज्या अवयवाची सुगोटीवता निगोटीवता जशी असावी तसा तो सामुद्रिक चिन्हात वाखाणल्याप्रमाणे अवयव, हे शरीराचे 32 लक्षणयुक्त ते अवयव, अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांचं बर्वेपण आमच्या स्वामींनी सांगितलं. तेच बर्वेपण आमच्या स्वामींनी धारण केलेलं आहे. कलियुगामध्ये बर्वेपण आमच्या स्वामींच्या ठिकाणी पाठवण्याला तो राहिया नामक भक्त जो येतो आणि स्वामींची उघडे श्रीमूर्त थोडीशी बघतो आणि म्हणतो, घाली घाली गा देवा अंग उघडे, फेडू दे डोळ्याचे पारणे. अर्थातच परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी तो दैवी असलेला योग आहे आणि दैवी वेद आहे आणि त्या दैवी वेदामुळे तो परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी वेदल्या जात असतो. आणि म्हणून ही परमेश्वराची दैवी आहे, हे स्वरूपाची दैवी आहे, ही काही प्रापंचिक दैवी नाही. प्रपंचाला सुद्धा लाजवावं, प्रापंचिक दैवीला जी ब्रह्मदेवता विधिलिखिता किंवा जी घडणारी लेप घडणारी आहे तिलाही तो लेप घडता येणार नाही, अशा प्रकारची दैवी या श्री मूर्तीच्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी असते. आणि म्हणून या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की जयाचे ऐकोनी बर्वेपणा, ज्या परमेश्वराचं बर्वेपण नारायणापेक्षा श्रेष्ठ, अगदी सुंदर असलेली देवता, ती देवता ती सुद्धा ती बर्वेपणाला, माझ्या ठिकाणचं बर्वेपण काय करता, माझ्या बर्वेपणाला पाहून मला काहीच वाटत नाही, मी त्यांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही, अशा प्रकारची कबुली ती नारायण देवता आपली देते त्या लक्ष्मीला. आणि त्यावेळेला वेधू लागला देव अंगना. काल सांगितलं मी की नरा माझी नारायण माथा तुकिला कौना कारण, जी म्हणे तुम्ही अशा प्रकारे नतमस्तक कोणाला झाले. म्हणे श्रीकृष्ण महाराज त्या पृथ्वी तलावरती अवतरलेत, त्यांचं सौंदर्य काय सांगू तुला, त्यांचं लावण्य काय सांगावं. आणि मग तिलाही वेद उत्पन्न झाला. ती म्हणते मला माझी भेट करून द्या. अरे ते ईश्वर अवतार, ते पृथ्वीवर भूतलावर इथे या ठिकाणी कसे येतील, आणि मग आणलेच पाहिजे. आणि म्हणून आग्रह घेतला आणि श्रीकृष्ण महाराजांना संदीपानी ब्राह्मणाचे 7 मुलं आणण्यासाठी तिथं जावं लागलं होतं, श्राप दिला. ऐसे नेटके रूप देखोनी मदना भुली ठेली. हे एवढं सौंदर्य श्रीकृष्ण महाराजांचं पाहून मदनाला सुद्धा मोह आवरला नाही. मदन म्हणजेच कामदेवता, जिच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही अशी कामरूप देवता जी आहे तिला मदन असं म्हटलेलं आहे. ती मदन रूप कामदेवता म्हणते की मलाही एवढं सौंदर्य श्रीकृष्ण महाराजांचं आहे, मी सुद्धा वेधल्या गेलेलो आहो आणि मला त्यांच्या जांगवाशी जन्म व्हावा, त्यांच्या पोटी माझा पुत्र म्हणून जन्म व्हावा. आणि अशा प्रकारे मग त्या मदनाने सुद्धा श्रीकृष्ण महाराजांना एक मागितलेलं आहे की मला तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्म व्हावा. आणि मग रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाने जो झालेला मुलगा आहे तो म्हणजे कामदेवतेचा असलेला अवतार आहे, तो प्रद्युम्न या नावाने त्या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारे नेटके रूप देखोनी मदना भुली ठेली. मदन देवता म्हणजे कामदेवता सुद्धा त्या श्रीकृष्ण महाराजांच्या रूपाला पाहून भरून गेलेली आहे. एवढं सौंदर्य रूप असलेलं श्रीकृष्णाचं ते अवतारित्वाचं कार्य या ठिकाणी कवींनी वाखाणलं. जो सकल विद्याचे जन्मस्थान, नवारसांचे निधान, तो वांचोनी सदैव कविजन अनकाई वानिती. जे सकल विद्याचे जन्मस्थान, सकळ प्रकारच्या विद्या दातृत्व करण्याचं उगमस्थान म्हणजेच परमेश्वर आहे. परमेश्वरापेक्षा कोणी दातृत्व करणारा नाही.
मग त्या सगळ्याची सामुग्री जी आहे, ज्या सकळ सामुग्री आहे त्या परमेश्वराच्या श्रीचरणाशी आहेत. म्हणून अन्यत्र जे 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 काही कुठे असेल ते सगळे ईश्वराच्या ठिकाणी सामावलेलं आहे. आणि सकळाचं जन्मस्थान ते परमेश्वरच आहे. नवा रसांचे निधान, जे नवरस सांगितलेले आहे ते नवरस सुद्धा परमेश्वराच्या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. तो वांचोणी सदैव कविजन आनकाई वाणिती. मग अशा प्रकारे त्या परमेश्वराच्या नवरसाने वर्णन करत असताना जे इतरत्र कविजन जे आहे त्यांना सुद्धा त्या नवरसाचं कर्तृत्व काव्य करत असताना परमेश्वराच्या शिवाय ते काही वाणिती, तेही परमेश्वराची स्तुती स्तवन या रसांनी जे काही नवरस सांगितलेले आहेत त्या नवरसांनी ते परमेश्वराची स्तुती स्तवन काव्य रूपाने करतात. आणि म्हणून ते नवरस आता या पुढच्या प्रकरणात आले. श्रीकृष्णाचे नवरस नाटक. आता ते नवरसी नाटक कशा प्रकारचे नवरस आहेत आणि ते कोण्या कोण्या ठिकाणी ते नवरस काव्य रूपाने उपयोगी आणता येतात, कसे कसे श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी आपल्याला नवरस बघता येतात. आणि म्हणून ते कवीने आपल्या या काव्यातून मांडलेले आहेत की श्रीकृष्ण महाराज सुद्धा जे नवरस आहेत की आपण कधी कधी हसतो, कधी कधी प्रभावित होतो, कधी कधी इमोशनल होतो, कधी कधी अगदी आपल्याला उदास्य निर्माण होते, कधी कधी प्रसन्नता येते. ही जी काही एक शब्द खेळाची प्रक्रिया आहे ही या नवरसातून प्रगट होत असते, प्रसंगातून प्रगट होत असते. काही प्रसंग आपल्याला उदास करणारे, काही प्रसंग आपल्याला अगदी प्रसन्न करणारे असतात, काही उदास करणारे असतात, काही हसवणारे असतात, काही रडवणारे असतात. अशा प्रकारचे काही कार्य या नवरसातून प्रगट होणारे असतात. आणि म्हणून शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानका, विभत्स, अद्भुतम, शांती, नवरसा स्मृता, अशा प्रकारचे हे नवरस आहेत. ते नवरस श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी कवीने कसे आले, कशा कशा लेळेमधून ते आपल्याला बघता येईल ते काव्य इथं मांडलं. जयाचा बहुरूप खेळू खेळता, योगिये परमसिद्धी पावता, तापत्रय निवारता सकळ जणांचे. ज्या परमेश्वराच्या ठिकाणी हे बहुरूपाचे खेळ आहेत, जसा बहुरूपी असतो तो वेगवेगळे पोशाख धारण करून आपलं काहीतरी मनोरंजन करतो इतरांचं, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा मायावेशाची बुंती घालून येतात, मायावपू धारण करतात आणि त्या मायावपूच्या माध्यमातून जीवाला काहीतरी तो बहुरूपी जसं काहीतरी मनोरंजनातून देत असतो तसं परमेश्वर सुद्धा हे अदृष्टपर आपलं कार्य त्या मायावेशाच्या माध्यमातून जीवाला देतात. योगिये परमसिद्धी पावता, आणि तो योगियाला परमसिद्धी देणारा परमेश्वर, तापत्रय निवारता सकळ जणांचे, तिन्ही तापापासून दूर करणारा आहे. अधभौतिक, अधदैविक आणि आध्यात्मिक हे तिन्ही ताप दूर करणारा तो परमेश्वर आहे. आणि तो निश्चितच बहुरूपाप्रमाणे रूप धारण करतो. वेगवेगळ्या रूपाने तो या मानव वेशामध्ये येतो किंवा अनेक प्रकारचे 12 वेशी अवतार धारण करतो आणि जीवात्म्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचं या परमेश्वराचं कार्य आहे. जई देव रास क्रीडा खेळींनला. आता त्या शृंगार जे काही नवरस सांगितले ते कसे कसे ईश्वराच्या ठिकाणी व्यक्त झाले म्हणून कवीने इथं मांडलेले आहे. जई देव रास क्रीडा खेळींनला, तई मूर्त शृंगारू झाला, गवळणी विनोदे नाचविला, तई हास्य रसू. आता 2 रस या काव्यामध्ये आणले. जई देव रास क्रीडा खेळींनला, गोपिकांसोबत रास क्रीडा खेळले स्वामी श्रीकृष्ण महाराज. तई मूर्ती शृंगारू झाला, शृंगार रस त्या ठिकाणी प्रगट झाला की जे शृंगारता असावी, नटून थटून त्या ठिकाणी शृंगारित होऊन श्रीकृष्णाने ते आपल्या त्या ठिकाणी रास क्रीडा केलेली आहे. आणि गवळणी विनोदे नाचविला, गवळणींसोबत नाच क्रीडा केलेली आहे श्रीकृष्ण महाराजांनी त्या गोकुळामध्ये. तई हास्य रसू, आणि मग त्या ठिकाणी हसत खेळत केलेली ती खेळ क्रीडा आहे श्रीकृष्ण महाराजांनी. हास्यरस त्या ठिकाणी शृंगार केलेला आहे म्हणून शृंगार तिचा उपयोगी आणला तो श्रीकृष्ण महाराजांनी. हसत ती क्रीडा केलेली आहे म्हणून हास्यरस उपयोगी केलेला आहे. आणखी कोणते रस पुढे सांगतात. यशोदा भेडविला, तई करुणा रसू ठेवला,
विखारू कालिया जिंतला तै रौद्रू झाला. ज्या वेळेला यशोदा श्रीकृष्ण महाराजांना भेडविला, हातात छडी घेते, हातात छडी घेऊन मारायला करते आणि आमचे श्रीकृष्ण महाराज मात्र नको ग आई मारू मला, नको ग मारू. केविलवाण्या शब्दामध्ये आईला म्हणतात नको मारू मला. तिथे करुणा प्रगट झाली. करुणा रसाने त्या ठिकाणी ते श्रीकृष्णाचं रूप बघायला मिळालं की मला मारू नको आई, म्हणून केविलवाण्या शब्दात आईला नाकारतात श्रीकृष्ण महाराज. अशा प्रकारचा करुणारस तो श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी बघायला मिळतो. दुसरा त्या ठिकाणचा प्रकार सांगतात की विखारू कालिया जिंतला तै रौद्रू झाला. जो विखारू म्हणजे महाभुजंग असलेला यमुनेच्या डोहामध्ये जो सर्प होता कालिया, त्या सर्पाचं मर्दन ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराजांनी केलं तै रौद्र रसू झाला. एकदम रुद्र अवतार धारण केला, एकदम विशाळू म्हणजे राग धारण केला आणि रुद्र रूपानं धारण करून त्या कालियाचं मर्दन केलं. तिथे ते रुद्रमूर्त श्रीकृष्णाची आपल्याला बघायला मिळते. म्हणजे तो रस त्या ठिकाणी उपयोगी आला. माते श्रीमुख दाखविले तै अद्भुता रूप झाले, विश्वरूप प्रगटिले तै भयानकू. आता हे दोन रस या काव्यात सांगितले की ज्या वेळेला माते श्रीमुख दाखविले, माता म्हणते तू माती खाल्ली का, दाखव बरं तुझं तोंड मला पाहू दे बरं. आणि एकदम श्रीकृष्ण महाराजांनी तोंड उघडलं, आईला दाखवलं, पण कुठं माती खाल्ली मी, पहा बरं माझ्या तोंडात. पाहते तर सगळं विश्व तिला दिसलेलं आहे. आभाळ दिसते, तारे दिसते, चंद्र सूर्य सगळं काही तिने पाहून टाकलं त्या मुखामध्ये. आणि मग ते अद्भुत कार्य पाहिलं की न कधी बघावं, जे आपण प्रत्यक्षात ब्रह्मांड पोकळीमध्ये आकाशात जे पाहणार आहोत ते श्रीकृष्णाच्या मुखात आईनं पाहिलेलं आहे. आणि मग त्यावेळेला अद्भुत रूप झाले. तो अद्भुत असलेला रस तिथे श्रीकृष्णाच्या त्या लीळेतून प्रगट झालेला आहे. विश्वरूप प्रगटिले तै भयानकू. आणि ज्या वेळेला अर्जुनाला प्रतीती येत नाही आणि तो अर्जुन काही श्रीकृष्णावर भक्त ही प्रतीती धरत नाही की मी भक्त आहे, मी सेवक आहे, तू ईश्वर आहे, ते म्हणजे मी संगडी सोबती सखा अशा प्रकारचं असलेलं श्रीकृष्णाचं माझं नातं आहे. परंतु ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या दिव्य दृष्टीद्वारे दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमय योगमेश्वरम, दिव्य दृष्टीचं त्याला दातृत्व केलं आणि त्यावेळेला त्याला लक्षात आलं की मी जीव आहे. आणि ते दिव्य दृष्टी दिली, त्याला बोध तर झाला, पण त्या अगोदर त्यांना प्रगट केलं ते विश्वरूप. की श्रीकृष्ण महाराजांचं जे भयानक असलेलं विश्वरूप प्रगट झालं, तो भयानक रस तिथे त्याला त्या ठिकाणी जाणवला. की श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणची दिव्य असलेली मूर्ती, कराळ विकराळ असे असलेले स्वरूप सगळं त्यांनी त्या ठिकाणी पाहून घेतलं. आणि भयानक असलेलं एक विश्वासारखं रूप हे असली मूर्तीमध्ये सामावलेलं आहे. हा भयानक रस तो त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी प्रगट झाला. दैत्या करी संहारू तै विभत्सु आणि कवीरू, सांतू तो निरंतरू तेथची असे. आता हे तीन रस या काव्यात आणले एका ओवी. दैत्या करी संहारू, ज्या वेळेला दैत्यांचा संहार श्रीकृष्ण महाराज करत होते, तै विभत्स आणि विरू. विभत्स म्हणजे अत्यंत क्रोधित होऊन त्या ठिकाणी भय दाखवून त्या पुढच्याला त्या ठिकाणी वीरत्व प्राप्त करत होते. एखाद्या दैत्याचं धारण करायचं असेल तर वीर कौशल्य आपलं त्या ठिकाणी प्रस्थापित करून श्रीकृष्ण महाराज त्या भयरूपतेतून आणि वीरतेतून तो विजय त्या ठिकाणी मिळवत होते. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणचे हे रस आणि शेवटचा जो रस आहे तो शांतू तो निरंतर तेथची असे. जो शांत रस आहे तो सत्वरूप आहे, तो त्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी तर कायमच वास करतो. म्हटलं ते मुळातच परमेश्वराचं शांत रसाचं कार्य आहे. पण प्रसंगाच्या अवधानानुसार हे श्रीकृष्ण महाराजांनी शृंगारा, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानका, विभत्स, अद्भुत इत्यादी प्रकारचे हे स्वीकार केले प्रसंगानुरूप. मात्र शांत रस जो आहे तो सातत्याने श्रीमूर्तीच्या ठिकाणी वास करतो आहे. ऐसे नवरस नाटक देव खेळे जनमोहन, ऐसे नवरस नाटक देव खेळे जनमोहक, निजरूपते ब्रह्मादिका ठाऊके नव्हे. अशा प्रकारचं हे नवरसाचं जे नाटक आहे, ज्या नवरसाने हे कार्य श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी वर्तलेले आहेत, तो देव खेळे जनमोहक, तो जगाला मोहन करणारा आहे, मोहवित आहे, तो भुलवणारा आहे,
तो परमेश्वर खरोखर साक्षात आपल्याकडे वेद निर्माण करणार आहे. अशा निजरूप ते ब्रह्मादिका ठाऊके नव्हे. मात्र असं असलं जे परमेश्वराचं चिरंतर स्वरूप आहे ते ब्रह्मादिक देवतेला सुद्धा ठाऊक नाही. देवता सुद्धा त्या ईश्वराच्या स्वरूपाला बघू शकत नाही. एवढं विशाल असलेलं कार्य ईश्वराचं आहे आणि त्या कार्याला वरवडे पाहतील, पण अंतभावाने जे ईश्वराचं स्वरूप आहे, जे दयाळू मयाळू कृपाळू असलेलं परमेश्वराचं स्वरूप आहे, ते एका भक्तावांचून कवणाशी ठाऊके नव्हे. प्रेमियालाच ईश्वराचं स्वरूप दिसते, भक्ताला परमेश्वराचं स्वरूप दिसू शकते. बाईसा त्रिकाळ स्वामींच्या स्वरूपाला बघायच्या आणि म्हणून आठही सात्विक प्रकटती. बाईसाच्या हातीचे पालमांडे धरागा. त्यावेळेला बाईसांचं हातातलं पालमांड थरथर करायचं. भक्तिजन स्वामींचे आज्ञेवरून ते पालमांडे हातातले घ्यायचे आणि बाईसा स्वामींचं त्रिकाळ पूजा अवसराच्या काळी स्वरूप बघायच्या. का त्या प्रेमी भक्त होत्या. अशा प्रकारे जे स्वरूप आहे तो भक्त बघू शकतो आणि देवता सुद्धा त्या ईश्वराच्या स्वरूपाला ब्रह्मदेवता सुद्धा पाहू शकत नाही. अशा प्रकारचं असलेलं हे परमेश्वराचं थोरपण या ठिकाणी प्रगट केलंय कवीने. आता ईश्वराचे विरुद्ध धर्म या प्रसंगामध्ये पुढच्या वर्णन केलेले आहे की परमेश्वर व्यक्त होतात, तुमच्या आमच्यामध्ये येतात आणि तुमच्या आमच्यामध्ये असून परमेश्वर वेगळे कसे आहेत हे कवीने या ठिकाणी वर्णन केलं. निर्गुण का झाले सगुण निराकारा साकारपण निराभिमाना दैत्या निर्दालन हे केवी घडे. परमेश्वराचे विरुद्ध धर्म, विरुद्ध धर्म म्हणजे असून वेगळा, त्याला असं म्हणतात की तो तुमच्यात आहे. पद्मपत्र निवाम बसा. जसं कमळाचं पान 24 तास पाण्यात, पण वर काढल्याबरोबर त्याच्यावर बिंदूही स्थिरावत नाही, अशा प्रकारे पाण्यात असून ते जसं वेगळं पण आहे, तसं ईश्वर सुद्धा अविक्रिय ब्रह्म आहे. तुमच्या आमच्यामध्ये असून कधीच तो विकरत नाही. पदार्थाने कधीच त्या परमेश्वराच्या ठिकाणी विकार उत्पन्न होत नाही, असं असलेलं स्वरूप. आणि ते स्वरूप विरुद्ध तो कसं आहे हे इथे काव्यात कवीने वर्णन केलं. निर्गुण का झाले सगुण. परमेश्वर निर्गुण निराकार आहे असं आपण म्हणतो, पण तो सगुण झाला. सगुण म्हणजे गुणयुक्त, गुण धारण केले परमेश्वराने. की जे 3 गुण आहेत ते परमेश्वराला लागून आहेत, मूळ स्वरूपाचे आश्रित नाहीत, पण परमेश्वराने ते गुण बाह्यात्कारे आहे स्वरूपी समृद्धी, पण बाह्यात्कारे जीवाच्या ठिकाणचे असलेले ते गुण परमेश्वराने स्वीकार केलेले आहेत. म्हणून निर्गुण का झाले सगुण निराकारा साकारपण. निराकार असलेलं स्वरूप ते आकार धारण करते. मूळ परमेश्वराचं स्वरूप कसं आहे की त्याला आकारच नाही, पण तुमच्या आमच्यासारखा मातेच्या गर्भामध्ये येतो, कधी दवटणे करतो, कधी पतित उठवितो, आणि तोही तुमच्या आमच्यासारखा येऊन मानववेश धारण करतो. नानावेशी अवतार धारण करतात, 12 वेशी अवतार होतात. हे परमेश्वराचं साकारपण आहे, अव्यक्तातून व्यक्त होणे. निराभिमाना दैत्य निर्दालन हे केवी घडे. जो निराभिमान आहे, परमेश्वराला म्हटलंय की तो त्याचं जे स्वरूप आहे परमेश्वराचं निराभिमान, तो असं म्हटलेलं आहे निर्वचनामध्ये की परमेश्वराचं जे मूळ स्वरूप आहे हे निराभिमान आहे, परंतु निराभिमान म्हणजे अभिमान नाही. आणि असा असलेला निराभिमान असलेला परमेश्वर दैत्य निर्दालन, दानवांचं निर्दालन करतो, दानवांचा ऱ्हास करतो. अनेकांना त्या ठिकाणी दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी अनेकांचं निर्दालन, कंसाचं मर्दन, अशा प्रकारचं कार्य ज्याला अभिमान नाही तो करतो. म्हणजे हे विरुद्धत्वच आहे म्हटले. हे केवी घडे, पण घडलेला आहे. जो त्या ठिकाणी अभिमान नाही पण अभिमानाचं कार्य दिसते आहे, हे साक्षात परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे, हे परमेश्वराच्या विरुद्ध धर्माचं कार्य म्हणावं. अरूपारूप सौंदर्य अमूर्तामूर्ती मनोहरू अद्वैतानंद अवतार हे नवल देखा. जे अरूप आहे की ज्याला रूपच नाही, तो रूपवंत होतो, सौंदर्ययुक्त होतो. आपण आताच ऐकलं की त्याच्या सौंदर्याला भाळून जातात की त्याच्यासारखा सुंदर पण दुसऱ्याच्या ठिकाणी नाही. अरे जो रूपवंत नाही, जे मुळात परमेश्वराचं स्वरूप सांगितलं आहे का, तो
कुठल्याही प्रकारचं रूप त्याला नाही, असं जे स्वरूप आहे ते ईश्वराचं आहे. पण असा अरूपवंत असलेला तो रूपवंत होतो, हीच परमेश्वराची विशेषता आहे. म्हणजे अमूर्ता मूर्ती मनोहर, जो परमेश्वर कधी मूर्तीत धारण करत नाही, तो अमूर्त आहे, पण तो मूर्ती धारण करतो, हेही तेवढं सत्य आहे. का व्यक्त होण्यासाठी परमेश्वराला मानव वेशाचा स्वीकार करावा लागतो, आणि म्हणून जो अमूर्त आहे तो मूर्त होतो. अद्वैता अनंत अवतार, अद्वैत म्हणजे ज्या ठिकाणी अनंत अवतार आहेत, इतर देवतांचेही अवतार होतात, परंतु ते देवताचे अवतार जे आहेत ते अशा प्रकारचं विरुद्धत्वाचं कार्य त्यांच्या ठिकाणी नसते, आणि म्हणून एका परमेश्वराशिवाय हे विरुद्धत्वाचं कार्य दुसऱ्या ठिकाणी वर्तू शकत नाही. हे नवल देखा, हे जे नवल आहे हे फक्त तुम्हाला ईश्वराच्याच ठिकाणी पाहायला मिळेल, हे दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळणार नाही, असं या ठिकाणी कवीनं सांगितलेलं आहे. की जे विरुद्धत्व आहे की त्या ठिकाणी व्यक्त तर होतो, पण तरी अव्यक्ताचं कार्य त्याच्या ठिकाणी, ते अव्यक्त म्हटलं आहे त्या परमेश्वराला. तुम्हाला दिसताना तर दिसून राहिला पण नाही, खाताना तर खातोय पण नाही, सगळ्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज दिसतात पण तरी तो तिथं नाही, दिसूनही नाही. म्हणजे हे कार्य फक्त ईश्वर. जसं नारद म्हणतात की सगळ्याच ठिकाणी श्रीकृष्ण तू आहेस, म्हणजे तो सगळ्याच ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना बघतो, अर्थातच बघतो हेही सत्य आहे, आणि तिथे नाही हेही सत्य आहे. अशा प्रकारे विरुद्धत्वाचं कार्य हे फक्त जर पाहायला मिळेल तर ते अद्वैत म्हणजे एका परमेश्वराशिवाय दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हे कार्य बघायला मिळणार नाही. ही ईश्वराच्या अवतारित्वाची विशेषता या ठिकाणी वाखाणली. अनामया सहस्रनामा कुमरे अंतोरे आत्मा रामा आश्रम धर्मा परब्रह्मा हे विरुद्ध देखा. पहा म्हटले परमेश्वराची विशेषता कशी आहे की जो नामच नाही त्यांनी धारण केलेला आहे, त्या परमेश्वराला व्यक्तच होणे नाही, त्याचं मूळ स्वरूपच निर्गुण निराकारचे स्वरूप आहे, मग त्याला नाम तरी कुठं आहे. मग असा असलेला परमेश्वर अनामी आहे, पण तो सहस्रनामा, स्वामी म्हणतात श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी सहस्र भेद. अशा परमेश्वराच्या सहस्र नामाने, वेगवेगळ्या नामाने तो परमेश्वर अभिमान धारण करणार आहे, असे श्रीकृष्णाचे नाम. अशा प्रकारे अनामी हा जो परमेश्वर आहे की ज्याला नाम नाही, तो 1000 नावाने समजा स्वीकार करतो. ज्याला नाम नाही म्हटलं त्याला एक नाम नाही, तो 1000 नाम धारण करतो. कुमरे अंतोरे आत्मारामा, असा आत्माराम असलेला परमेश्वर तो पाहायला जर गेलं, त्यांचे चरित्र पवाडे जर पाहिले तर महाराज श्रीकृष्ण महाराजांना यादव कुळामधून ज्या पती पत्नीचं नातं जे त्या ठिकाणी लावलेलं आहे भागवतामध्ये, त्यामधून एका स्त्रीला 9 कुमार आणि 1 मुलगी, असे 10 अपत्य, 16 सहस्र नारी भोगुणी बाळ ब्रह्मचारी, म्हणजे 16,000 पत्न्या श्रीकृष्ण महाराजांना होत्या असं भागवतामध्ये, किंवा अशा प्रकारचं श्रीकृष्णाचं वर्णन आपण ऐकतो आहोत. परंतु हे सगळं असताना सुद्धा तरी सुद्धा तो खेळ आहे, विज्ञानरूप सामर्थ्याचा खेळ आहे, त्याच्यात परमेश्वर कधी लिंपित होत नाही. नियम्य रसना नेत्रम त्वचा श्रवण नाशिका कायेन मनसा वाचा इति अष्टविध ब्रह्मचर्य स्मृता. अशा प्रकारचे जे काही ब्रह्मचर्यत्वाचे कार्य आहेत, तो मनाने, वाचेने, कायेने, रसनेने, जिव्हेने, कानाने, डोळ्याने कधीच त्याला विकार उत्पन्न होत नाही. असं असलेलं जे स्वरूप आहे, त्या श्रीकृष्णाला 16,000 पत्न्या आहेत, आणि अशी असलेली सगळी यादवांची सेना, आणि त्यामधून श्रीकृष्ण महाराज ते आपलं अवतारित्वाचं कार्य करतात. पण हे सगळं काय आहे, असूनही त्यापासून तो वेगळा आहे. अर्थात तो खेळ आहे. विकार तो मायेला भोगतो, विज्ञान सामर्थ्याला जो विकार असतो तो माया शक्तीच्या माध्यमातून भोगला गेलेला आहे. परमेश्वराला त्याचा गंधही नाही, स्वरूप वेगळंच आहे, कार्य करणारे वेगळंच आहे. अशा प्रकारचं सिद्धांतिक कार्य त्यामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून कुमरे त्यांच्या ठिकाणी असलेलं हे अपत्यरूप कार्य, अंतोरे म्हणजे स्त्रिया, पत्नी आहेत. रुक्मिणी, तिला सुद्धा संदेह पडला होता की देवा, लोक म्हणतात तुम्ही ब्रह्मचारी आहात, मी तर पत्नी, तुम्ही तर नेहमी माझ्या जवळ असता, आणि ते ब्रह्मचर्यत्व कसं आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ते ब्रह्मचर्यत्व तुला जर बघायचं असेल तर तिकडे दुर्वास ऋषी आहे, त्यांना जाऊन विचारावं लागेल. म्हणे कसं काय.
म्हणे दुर्वास ऋषी अन्न भक्षण करत नाही, मग त्यांना तू म्हणे 18 गाळे अन्न घेऊन जा. पण म्हणे जाऊ कशी, ते समुद्रात राहतात. मग असं म्हण, दुर्वासा जर खरोखर तू समजा निराहारी असेल तर मला समुद्रात रस्ता दे. ते 18 गाळे अन्न घेते, श्रीकृष्णाने सांगितलेली आज्ञा पाळते आणि त्या समुद्राच्या काठावरती जाते आणि म्हणते, दुर्वासा तू खरोखर निराहारी असशील तर मला समुद्रात रस्ता दे. आणि खरोखर निराहारी असल्यामुळे, अन्न भक्षण न करणारे असल्यामुळं समुद्र 2 भागी झाला आणि तिला रस्ता मिळाला. ती गेली, पुन्हा समुद्र एकरूप झाला आणि ते 18 गाळे अन्न त्यांनी खाऊन टाकलं न खाणाऱ्या माणसाने. ही पाहत असं विरुद्धत्व आहे. आणि मग आता तिला वापस यायचं. त्यावेळेला म्हणते दुर्वास ऋषीला, मी आता कशी जाऊ? दुर्वास ऋषी म्हणतात, तू आली कशी? म्हणे तुमचं नाव घेतलं म्हणून आली. आता जाऊ कसं हे मला सांगितलं नाही कृष्णाने महाराजांनी. मग आता असं म्हण, का जर खरोखर श्रीकृष्ण महाराज तुम्ही बाळ ब्रह्मचारी असाल, समुद्रामध्ये रस्ता दे का. आणि मग तिने तसं म्हटल्याबरोबर समुद्र पुन्हा 2 भागी झाला आणि त्या पाण्यातून ती चालत आली पायी. म्हणजे तिच्या लक्षात आलं की काही वेगळंच आहे. पाहतात तर पती पण ब्रह्मचारी, हे ईश्वराचे विरुद्धत्वाचं कार्य. कुमरे अंतोरे आत्मा रामा, पत्नी आहे, स्त्री आहे, पण तरी सुद्धा स्त्रीत्वाचा जरी असेल, संबंध असेल, पण परमेश्वर स्वरूपाला त्याचा विकार कधी उत्पन्न होत नाही. आणि म्हणून ईश्वर स्वरूपाचे मूळ स्वरूप आणि व्यक्त झाल्यावर सुद्धा अविक्रियू ब्रह्म, न विकरणारं असं स्वरूप ईश्वराचं आहे. आश्रम धर्म परब्रह्मा हे विरुद्ध देखा. परमेश्वराच्या ठिकाणचे जे आश्रम धर्म आहेत, ज्या ग्रस्थाश्रम धर्मासारखे जे काही धर्म आपल्याला दिसतील, पण हे सगळं विरुद्धत्वाचं कार्य ईश्वराच्या ठिकाणी आहे. जो असे भूतग्रामी सकली, तो खेळे के गोकुळी, ब्रह्मांडेना भिकमली, तो पालकी सुते. पहा म्हटले त्या श्रीकृष्ण महाराजांचे विरुद्धत्व आणखी कवी सांगतात की जो भूतग्रामामध्ये सगळ्या चराचरामध्ये व्यापलेला आहे, सगळ्यांच्या जीवनमूळ झालेला आहे तो परमेश्वर. तो खेळे के गोकुळी, तो परमेश्वर त्या गोकुळामध्ये बाळलीळा खेळतोय. की जो ब्रह्मांड व्यापक परमेश्वर, तो बाळ अवतार धारण केलेला आहे, बाळरूप धारण केलं, त्या गोकुळात खेळते आहे. ब्रह्मांडे ना भी कमली, सकळ ब्रह्मांडे त्याच्या उदरामध्ये सामावलेले आहेत. तो पालकी सुते, एवढं असलेलं विश्वव्यापक परमेश्वराचं स्वरूप त्या पाळण्यामध्ये झोका घेते आहे. त्या पालखीमध्ये म्हणजे पाळण्यामध्ये बसून नंद यशोदाच्या घरी त्या पाळण्यात ते श्रीकृष्ण महाराजांचं स्वरूप झोका घेते आहे. ते सामान्य स्वरूप नाही, ब्रह्मांड नायक आहे. साना होनी निर्राथोरू, भीतरी असोनी सकला परू, अकर्ता करी सृष्टी संहारू, हे अघटित नव्हे. असा परमेश्वर सान्यामधला साना, थोरातला थोर आहे. सान्यातला साना म्हणजे यज्ञामध्ये, राजस्व यज्ञामध्ये पत्रावळी उचलण्याचं काम केलं, सानेपणी तेवढंच आहे. आणि निर्राथोरू म्हणतात याचा जो मान आहे तो आता सुखदेवांना द्या. सुखदेव म्हणतात नाही, अवघ्या ज्ञानियाचा बापू तू श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. अरे श्रीकृष्ण चक्रवर्तींना हा राजस्व यज्ञाचा मान द्या, अग्रपूजेचा. आणि मग सगळ्यात श्रेष्ठ एवढा मोठा राजस्व यज्ञ चालू आहे, राजे महाराजे सगळे काही आलेले आहेत, पण राजस्व यज्ञाचा मान श्रीकृष्ण महाराजांकडे गेलेला आहे. आणि म्हणून सगळ्यापेक्षा तो थोरही आहे आणि सानाही आहे. अशा दोन्ही प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी आहे. भीतरी असोनी सकला परू, सगळ्यांच्या अंतःकरणात तो व्यापलेला आहे आणि तो पुन्हा सगळ्यापेक्षा परही आहे. भीतर असून परू, अकर्ता करी सृष्टी संहारू, हे अघटित नव्हे. जो परमेश्वर त्याला अकर्ता असं म्हटलेलं आहे की तो स्वतः काही सृष्टीचा संहार करत नाही, स्वतः सृष्टीची रचना करत नाही, पण तरी सृष्टीचा नियंता, सृष्टीचा करता, संहार करता तो ईश्वरच आहे. त्या परमेश्वराला अशी नामना लागू आहे, ही त्या परमेश्वराची विशेषता आहे. करत नसताना तो सृष्टीची रचना करतो असं म्हणतात, करत नसताना तो सृष्टीचा संहार करतो असं म्हणतात. हे विरुद्ध कार्य ईश्वराच्या ठिकाणी बघायला मिळतात. ऐशी या विरुद्ध धर्माची प्रवृत्ती, एक ईश्वरीची आती, ते वेदशास्त्र तर्क निरती जाणती भक्ती जन. अशा परमेश्वराचे विरुद्ध धर्माचं जे कार्य आहे ते एक ईश्वरीची आती, फक्त एका परमेश्वराच्याच ठिकाणी आहे. ते वेदशास्त्र तर्क नेनती, कुठल्याही प्रकारच्या वेदाच्या ज्ञानामध्ये, तर्करूप शास्त्रामध्ये ते तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, परंतु ते एका भक्ताला त्या परमेश्वराचं ज्ञान आहे. कर्ता करविता हा सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, ही जाणीव फक्त परमेश्वर भक्तालाच असते. हे जाणीजे तो परमार्ग, या परवता नाही अध्यात्म योग. या परमेश्वराला जाणण्यासाठी त्या परमार्गाचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान तुमच्या कामी येईल. या परवता नाही अध्यात्म योग, त्या परमेश्वराला जाणण्यापेक्षा,
त्या परमेश्वराचं हे विरुद्ध कार्य जाणण्यापेक्षा यापेक्षा कोणतं ज्ञान आपल्या ठिकाणी उरलेलं नाही. हे ज्ञान मला असं वाटतं की फार श्रेष्ठ आहे. आणि हे श्रेष्ठ विरुद्धत्वाचं कार्य ज्याला लक्षात आलं, यापेक्षा आणखी कोणतं श्रेष्ठ ज्ञान असेल हे मी सांगू शकत नाही. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात, म्हणून न करावा अति प्रसंगो, म्हणून मी आता जास्त काही प्रपंच लेखणीमध्ये वाढवत नाही. हे ज्ञान तुम्हाला एवढं झाले भरपूर आहे. ऐसे म्हणे मुनी केशराजू, अशा प्रकारे केशराज म्हणजे दामोदर पंडित त्या ठिकाणी आपल्या या श्रीकृष्ण महाराजांच्या कथेचं विरुद्ध धर्माचं वर्णन करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी